टीका हा शब्द ऐकला की आपल्यापैकी बऱ्याच जणांना जरा नकोसाच वाटतो, नाही का? असं वाटतं की कोणीतरी आपल्यावर हल्ला करतंय, आपल्याला कमी लेखतंय. पण काय होईल जर आपल्याला कळलं की 2500 वर्षांपूर्वीच्या एका गोष्टीत टीकेला एक छुपा खजिना म्हटलं गेलं आहे? आजच्या या विशेष विश्लेषणात आपण बरोबर त्याच खजिन्याचा शोध घेणार आहोत. आणि हेही पाहणार आहोत की कधीकधी कठोर वाटणारे शब्दसुद्धा आपल्या प्रगतीसाठी एक मौल्यवान भेट कसे ठरू शकतात. जरा कल्पना करा, आपल्या आयुष्यातला तो एक क्षण जेव्हा कोणीतरी आपल्यावर अगदी कठोर शब्दात टीका केली होती. ते शब्द कदाचित आजही आपल्या मनात कुठेतरी खोलवर रुतून बसले असतील. पण काय होईल जर त्याच शब्दांमध्ये आपल्या विकासाची गुरुकिल्ली लपलेली असेल तर? एक असा खजिना जो उघडल्यावर आपलं आयुष्यच बदलून जाऊ शकतं. चला तर मग या धाडसी कल्पनेच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया यात सत्य काय आहे. चला आपण सगळे मिळून जरा वेळेत मागे प्रवास करूया. प्राचीन भारताचा तो काळ डोळ्यासमोर आणा, जिथली हवा ध्यानाच्या मंत्रांनी भारलेली आहे. आपण श्रावस्तीजवळच्या जेतवना मठाच्या शांत परिसरात प्रवेश करत आहोत आणि इथेच आपली भेट होणार आहे राधा नावाच्या एका वृद्ध माणसाशी, ज्याच्या डोळ्यांमध्ये एक खोल आशा दडलेली आहे. डोळे मिटून जरा कल्पना करा, दुपारच्या सूर्याची किरणं स्तूपांवर कशी चमकत आहेत. हवेमध्ये उदबत्तीचा एक मंद सुगंध दरवळतोय आणि दुरून भिक्कूंच्या मंत्रोच्चारांचा एक लयबद्ध शांत आवाज कानावर पडतोय. याच पवित्र वातावरणात एक वृद्ध थकलेला माणूस अगदी हळवारपणे पावलं टाकत आहे. त्याच्या चेहऱ्यावर अनुभवाच्या सुरकुत्या आहेत आणि मनात एक अतृप्त इच्छा आहे. हा होता राधा. जन्माने ब्राह्मण असूनही गरिबीमुळे त्याला समाजात फारसा मान नव्हता. ऐहिक जगाची निरर्थकता त्याने ओळखली होती आणि आता त्याला संघाच्या शांती आणि ज्ञानाच्या मार्गावर चालायचं होतं. तो रोज भिक्कूंसाठी पाणी भरायचा, आश्रमाचं अंगण झाडायचा, प्रत्येक कामात तो आपलं मन ओतायचा. त्याच्या मनात एकच आशा होती की एके दिवशी त्यालाही ते भगवं वस्त्र परिधान करण्याची संधी मिळेल. त्याची ही इच्छा केवळ बाह्य बदलाची नव्हती, तर एका खोल आंतरिक परिवर्तनाची होती. पण प्रत्येक वेळी जेव्हा तो आपली ही इच्छा व्यक्त करायचा, तेव्हा त्याला नकारच मिळायचा. संघाचे नियम खूप कडक होते. कदाचित त्याचं वय आड येत होतं किंवा त्याची पार्श्वभूमी. प्रत्येक नकार त्याच्या हृदयावर एका घावासारखा होता, पण त्याची श्रद्धा अजिबात डगमगली नाही. त्याचा हा संघर्ष बाहेरच्या जगाला दिसत नव्हता, तो त्याच्या आत अगदी शांतपणे सुरू होता. निराशेच्या प्रत्येक क्षणी तो स्वतःला एकच गोष्ट आठवण करून द्यायचा, सेवा, सेवा हाच मार्ग आहे. आणि मग एके दिवशी जेव्हा राधाची आशा जवळजवळ संपत आली होती, तेव्हा स्वतः तथागतांची नजर त्याच्यावर पडली. बुद्धांच्या केवळ उपस्थितीनेच तिथलं सगळं वातावरण बदलून गेलं. त्यांच्या आवाजात अपार करुणा होती आणि अधिकारही होता. त्यांनी सर्व भिक्खूंना एकत्र बोलावून आपल्या शांत, भेदक नजरेनं सगळ्यांकडे पाहिलं आणि एक साधा पण अत्यंत गहन प्रश्न विचारला. हा तो क्षण होता जिथे एका व्यक्तीचं नशीब फक्त एका छोट्याशा आठवणीवर ठरणार होतं. त्या शांततेत बुद्धांचे प्रमुख शिष्य आदरणीय सारीपुत्त पुढे आले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मृतीची एक हलकीशी रेषा उमटली. त्यांना आठवलं, खूप वर्षांपूर्वी जेव्हा ते भिक्षाटनाला गेले होते, तेव्हा याच राधाने स्वतःच्या घासातला एक चमचा भात त्यांना अर्पण केला होता. खरं तर ते एक अगदी क्षुल्लक दान होतं, पण ते अत्यंत निस्वार्थ भावनेनं दिलेलं होतं. त्या एका छोट्याशा कृत्याच्या आठवणीत किती मोठी शक्ती दडलेली होती, हे त्या क्षणी तिथे असलेल्या सर्वांना जाणवलं. त्या एका चमचा भाताच्या पुण्याईवर राधाला संघात प्रवेश मिळाला. आणि तो केवळ एक सामान्य भिक्खू नाही बनला, तर तो एक आदर्श शिष्य बनला. तो टीकेला कधीच घाबरला नाही. उलट प्रत्येक सूचना, प्रत्येक कान उघडणी तो अगदी नम्रपणे स्वीकारायचा. आणि त्याच्या याच अनुकरणीय स्वभावामुळे बुद्धांनी ती शिकवण दिली, जी या कथेचा आणि आपल्या आजच्या विश्लेषणाचा आत्मा आहे. राधाच्या टीकेला स्वीकारण्याच्या ह्या विलक्षण क्षमतेमुळेच बुद्धांनी धम्मपदातील एक अजरामर गाथा उच्चारली. ही केवळ एक शिकवण नाहीये, तर मानवी स्वभावाच्या आणि विकासाच्या मार्गावरील एक प्रकाशझोत आहे. एक अशी शिकवण जी 2500 वर्षांनंतरही तितकीच तेजस्वी आणि तितकीच प्रासंगिक आहे. नित न पवत्तारम यम पस्ये वजद्दस्सिनम निग्गैहावादिम मेधाविम तादिसम पंडितम भजे तादिसम भजमानस्स सेयो होती न पापियो. या गाथेचा काव्यात्मक अनुवाद काहीसा असा आहे: जर असा कोणी शहाणा भेटला जो आपल्या चुका दाखवतो, आपल्याला फटकारतो आणि एक गुप्त खजिना उघड करतो,
तर अशा विद्वानाची संगत धरावी, कारण अशा व्यक्तीच्या संगतीत राहिल्याने आपलं कल्याणच होतं, कधीही अकल्याण होत नाही. किती सुंदर उपमा आहे ही. इथे बुद्धांनी टीकाकाराला एका मार्गदर्शकाची उपमा दिली आहे. या गाथेची खरी शक्ती तिच्या शब्दांमध्ये दडलेली आहे. चला, या खजिन्याच्या पेटीला पाली भाषेच्या चावीने उघडूया आणि त्यातील 2 सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे 2 महत्वाचे शब्द यांचा अर्थ समजून घेऊया. पहिला शब्द आहे वज्रदस्सिनम. वज्र म्हणजे दोष किंवा चूक आणि दस्सिनम म्हणजे पाहणारा किंवा दाखवणारा. हा केवळ टीका करणारा नाहीये, ही एक विशिष्ट दृष्टी आहे, अगदी एखाद्या कुशल डॉक्टरच्या दृष्टीसारखी, जो रोगाचं अचूक निदान करतो. वज्रदस्सिनम आपल्या चुकांवर बोट ठेवतो, कारण त्याला आपली प्रगती हवी असते, आपला अपमान नाही. आणि दुसरा सर्वात शक्तिशाली शब्द आहे निधीन पवत्तारम. निधी म्हणजे खजिना आणि पवत्तारम म्हणजे तो उघड करणारा किंवा प्रकट करणारा. विचार करा, टीका ही बाणासारखी नाहीये, तर ती एका जुन्या नकाशासारखी आहे, जो आपल्याला आपल्याच आत लपलेल्या खजिन्याकडे घेऊन जातो. या खजिन्यात आपली सुप्त क्षमता आहे, आपली एक चांगली आवृत्ती आहे, आणि टीकाकार आपल्याला तो नकाशा देतो. आता या प्राचीन ज्ञानाला आपण आपल्या आजच्या गोंधळलेल्या जगात आणूया. पूर्वी राधाला गुरूंना शोधावं लागायचं. आज तर आपल्याला न मागता सल्ला मिळतो. बॉसकडून आलेला ईमेल असो, जोडीदाराची नाराजी असो किंवा सोशल मीडियावर कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीची कमेंट असो, फीडबॅकचा मारा सतत सुरू असतो. पण यातला कोणता फीडबॅक खजिना आहे आणि कोणता निव्वळ कचरा, हा फरक ओळखायचा कसा? चला तर मग हे ज्ञान केवळ ऐकून सोडून न देता ते जगण्याचा प्रयत्न करूया. आपल्या या प्रॅक्टिस लॅबमध्ये आपण काही ठोस साधने आणि विचार पाहणार आहोत, जे आपल्याला टीकेच्या खाणीतून सोन्याचा शोध घ्यायला मदत करतील. तर शहाणी टीका ओळखायची कशी? सगळ्यात पहिलं म्हणजे हेतू पहा. समजा बॉसने आपल्या प्रेझेंटेशनमधल्या चुका दाखवल्या, जेणेकरून पुढच्या वेळी आपण अधिक प्रभावी हो, हा खजिना आहे. पण जर कोणी आपल्या वैयक्तिक गोष्टींवरून आपला अपमान करत असेल, तर तो कचरा आहे. दुसरं म्हणजे टीका ही कृतीवर असावी, व्यक्तीवर नाही. तुमचा रिपोर्ट उशिरा आला हे विधायक आहे, तुम्ही आळशी आहात हे नाही. शहाणी टीका नेहमीच विकासाचा एक मार्ग दाखवते. मग हा खजिना शोधायचा तरी कसा? याच्या 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, स्वीकारा. राधाप्रमाणे आपला अहंकार बाजूला ठेवून ऐकण्याची तयारी ठेवा, लगेच बचावात्मक होऊ नका. दुसरी, सत्य शोधा. प्रत्येक टीकेत ती कितीही कठू असली तरी सत्याचा एक अंश असू शकतो. स्वतःला विचारा, यात माझ्यासाठी काय शिकण्यासारखं आहे? आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची पायरी, संगत करा. अशा लोकांच्या जवळ रहा जे केवळ स्तुती नाही तर आपली प्रगती पाहू इच्छितात. आणि या सगळ्या प्रवासाचा शेवट काय आहे? धम्मपद आपल्याला एक स्पष्ट आश्वासन देतं, सेयो होती न पापियो. आपलं भलं होतं, वाईट कधीच नाही. टीकेला स्वीकारण्याचा मार्ग सुरुवातीला खडतर वाटू शकतो, पण तो आपल्याला नेहमीच उंचीवर घेऊन जातो. प्रत्येक विधायक टीका ही प्रगतीची शिडीची एक एक पायरीच आहे. आता एक क्षण थांबूया आणि आत्मपरीक्षण करूया. ही प्राचीन कथा आणि हे ज्ञान ऐकल्यानंतर आता वेळ आहे आपल्या स्वतःच्या आयुष्यात डोकावून पाहण्याची. आपल्या आयुष्याचा खजिना दाखवणारा कोण आहे? स्वतःला अगदी प्रामाणिकपणे विचारा, आपल्या आयुष्यात तो वज्रदस्सिन कोण आहे? तो आपला शिक्षक, मित्र, बॉस किंवा अगदी आपला जोडीदारही असू शकतो. आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा ते आपला खजिना उघड करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपण ऐकतो की कान बंद करून घेतो? आज रात्री झोपण्यापूर्वी अशा एका व्यक्तीचा नक्की विचार करा आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल मनातल्या मनात कृतज्ञता व्यक्त करा, कारण कदाचित त्यांनीच आपल्याला आपल्या खऱ्या क्षमतेचा मार्ग दाखवला आहे.